ड्रीमलँड भाग 4। पुढचे काही दिवस रोज साधारण 3 तास त्यांचं ओरिएंटेशन सेशन व्हायचं। त्यात त्यांना इथली सगळी माहिती देणं, वेगवेगळे व्हिडिओज दाखवणं, इथल्या जगण्याच्या पद्धती ह्याबद्दल माहिती दिली जायची। किचन गार्डन हा इथल्या नियमानुसार अत्यावश्यक भाग होता। त्यात घरी लागणाऱ्या फळं भाज्या पिकवणं हा उद्देश तर होताच, शिवाय त्यामुळे हिरवाई वाढत होती। इथे कुणीही एअर कंडिशनर वापरत नव्हतं। शिवाय घरीच भाज्या पिकवण्यामुळे भाजी मार्केटमधली अनावश्यक गर्दी टाळता येत होती आणि घरच्या घरी ताजा भाजीपाला मिळत होता। घरच्या बागेकरता लागणारं खत घरीच निर्माण होत होतं। रस्त्याच्या बाजूला कुठेही कचराकुंडी ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती। कचरा टाकण्याकरता बागेतच खड्डे करावे लागत होते, त्यातच खत तयार होत होतं। कुठल्याही पॅकिंगची वेस्टनही घरच्या बागेतल्या खड्ड्यातच विल्हेवाट लावता येण्यासारखी होती। इलेक्ट्रॉनिक कचरा वर्षातून 2दा फक्त कुटुंब प्रमुखाच्या नावावर जमा करता यायचा आणि त्याकरता फी भरावी लागत होती। रौनकने प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावायची असं विचारल्यावर तर तो माणूस हसत हसत म्हणाला, लोकांनी प्लास्टिक वापरू नये असं आम्हाला कधी सांगावंच लागलं नाही। सगळे एवढे जागरूक आहेत लोक, म्हणजे स्वतःहून ठरवतात तसं। रौनकने आश्चर्याने विचारलं, पर्यावरणाबद्दल लोक जागृत आहेत हे तर खरंच, पण जी गोष्ट कुणी वापरायची नाहीच आहे ती आम्ही निर्माणच करत नाही, त्यामुळे प्रश्नच येत नाही। मग खरंच ना? मलाही नेहमी प्रश्न पडतो, सिगरेट एवढी वाईट आहे तर मग तयार कशाला करतात? आधी वस्तू तयार होऊ द्यायच्या, त्या मार्केटमध्ये आणायच्या आणि मग ते वापरू नका असं सांगायला करोडो रुपये खर्च करायचे। शिवाय जीवाला धोका। सारिका म्हणाली, इथले वयस्क लोक कसं जगतात? त्यांना तर जिम, बागेची देखभाल वगैरे शक्य नसेल आणि हे करणं तर आवश्यक आहे। सारिकाने विचारले, काही लोक एकत्र कुटुंबात राहतात, इथे असिस्टेड लिव्हिंग फॅसिलिटी पण चांगल्या आहेत, किंवा ज्यांना एकटंच घरात राहायचं आहे अशा लोकांना स्टुडंट्स हेल्पमधून मदत मिळते। जसं तुमच्याकडे कमवा आणि शिका योजना असते ना, तसंच। फक्त इथे स्टुडंट्स असतील तर त्यांच्या रजिस्टर नंबरवर तेवढ्या तासांचे पॉईंट्स ॲड होतात आणि फक्त वयस्क असं नाही, तर इतर गरजू लोक पण अशी सर्व्हिस घेऊ शकतात, ट्रेनरने सांगितलं। इथले एक एक नियम ऐकताना समीरने विचारलं, पण लोकांना मान्य असतात का असे सगळे नियम? आता शाळेच्या बाबतीत बघा ना, कुणाला तरी अमुकच एक शाळा क्लास हवा असू शकतो, मग व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते असं म्हणत नाही कुणी। काही आंदोलन वगैरे? अहो, माणसाचं अस्तित्व धोक्यात आलेलं असताना हे सगळे नियम पाळले नाही तर पृथ्वी नष्ट होणार हे माहीत असताना कसला आलंय व्यक्ती स्वातंत्र्य? येणाऱ्या पिढ्यांनाही जन्माला यायचा आणि जगण्याचा अधिकार आहे की नाही? त्यांच्याकरता पृथ्वीवर शिल्लक ठेवायला नको? आमच्या देशात लहान असल्यापासून मुलांनाही शिकवण दिल्या जाते। झाडं लावणं, त्यांची निगा राखणं, कमीत कमी पाण्याचा वापर, नो पोल्युशन हे प्रत्येकाच्या रक्तातच भिनलेलं असतं। हो, त्यावरून आठवलं, आपण बंद नाही केला ना, तर इथला बेसिनचा नळ 10 सेकंदानंतर आपोआप बंद होतो, मग पूर्ण 1 मिनिट बंदच राहतो। रौनक म्हणाला, त्यामुळे लोक पटापट हात तोंड धुतात, पाण्याचा वापर कमी होतो। शॉवर पण कंटिन्युअस चालवला तर 10 मिनिटेच चालतो, नंतर 10 मिनिटे बंद। समोरून माहिती आली। लवकरच तिघांचंही रुटीन आयुष्य सुरू झालं। रौनक रॉन जातो त्याच क्लासला जायला लागला होता, त्यामुळे त्याला सायकलने जायला यायला
छान सोबत मिळाली होती. समीरचं बरंचसं काम घरून व्हायचं. आठवड्यातून 2-3 दिवस फक्त तो बाहेर ऑफिसमध्ये जायचा सायकलवर. सारिका घरकाम, शेजाऱ्यांशी ओळखी करणं, जमेल तितकं लिखाण ह्यात वेळ घालवत होती. येथे मिळणारे अनुभव खूपच लोकविलक्षण होते. त्यामुळे तिला लिहायला भरपूर मटेरियल मिळत होतं. जिम तर ते तिघही वापरायचेच. त्यामुळे त्यांचं इलेक्ट्रिसिटी जनरेशन चांगलं चालू होतं. कारण विकत घेतलेली इलेक्ट्रिसिटी खूपच महाग पडायची. स्वयंपाक वगैरे तर डायरेक्ट सोलर एनर्जीवर व्हायचा. एका सेशनमध्ये त्यांना इथल्या वीज निर्मितीबद्दल सांगितलं गेलं. इथे वीज निर्मिती ही जास्तीत जास्त सूर्याची उष्णता, वाऱ्याचा वेग, धोधो बरसणारा पाऊस, समुद्राच्या लाटा, येणारी तुफान वादळं ह्यातून होते. कशातून वीज निर्मिती करतील इथे काही नेम नाही. सेशन संपल्यावर संध्याकाळी गप्पा मारताना सारिका हळूच कौतुकाने म्हणाली, हो ना, आता तर मोठ्याने हसण्या बोलण्यातून ज्या साऊंड वेव्ज तयार होतात त्यातून पण इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यावर रिसर्च चालू आहे. अनिश म्हणाला, तो रोज संध्याकाळी एक चक्कर टाकायचाच त्यांच्याकडे. आता तो तर त्यांचा फॅमिली फ्रेंडच झाला होता. हे रिसर्च यशस्वी झालं ना तर आमच्याकडे तर सकाळच्या वेळी सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघातून भरपूर इलेक्ट्रिसिटी निर्माण होईल. आमच्याकडे म्हण आहेच, उगाच तोंडाची वाफ दवडू नको. म्हणजे तोंडाच्या वाफेत खरंच एनर्जी असते. सारिका हसत हसत म्हणाली, डोंट वेस्ट युअर ब्रेथ मॉम. तुमच्या किटी पार्टीज पण वाया नाही जाणार. रौनकने सिक्सर मारला. मित्रांनो, भेटूया 5व्या आणि अंतिम भागात. तोपर्यंत धन्यवाद.